नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे उपवासाच्या बटाट्याच्या वड्या. तर नक्की करून बघा. सोपी रेसिपी आहे आणि झटपट रेसिपी आहे. साहित्य पण खूप कमी लागतं आणि लवकर होतात या वड्या. तर याच्यासाठी आपण इथे 6 उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि हे आपल्याला हाताने असे मॅश करून घ्यायचे आहेत. तर आपण हे हाताने असे कुस्करून घेणार आहोत. तर किसून पण आपण हे घेऊ शकतो, पण छान उकडले गेले तर हे हातानेच छान मॅश होतात. तर तुम्ही बघू शकता इथे बटाटे मॅश करून झालेले आहेत. तर असे हाताने हे आपण मॅश करून घेतले. यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे आपण चवीप्रमाणे मीठ यात घातलं आणि आपण इथे लाल मिरची जाडसर बारीक करून यात घातली. 1 टीस्पून जिरेपूड घालायची, अर्धा टीस्पून दाण्याचा कूट घालायचा, 3 ते 4 टेबलस्पून. तर लाल मिरचीच्या ऐवजी आपण यात हिरवी मिरची बारीक करून घालू शकतो. तर तुम्ही उपवासाला आलं कोथिंबीर खात असाल तर ते पण आपण याच्यामध्ये घालू शकतो बारीक करून. तर असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण 1 वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं. यात मावेल इतकं साबुदाण्याचं पीठ आपल्याला यात घालायचं आणि याचा हा डो बनवून घ्यायचा. तर पटकन होतात या वड्या. खूप वेळ आपल्याला ह्या बनवण्यासाठी लागत नाही. तर असा आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे आणि चवीला पण छान होतात. उपवासासाठी पटकन होणारी रेसिपी आहे. तर असा आपल्याला हा डो बनवून घ्यायचा. तर इथे डो तयार झालेला आहे आणि याच्या आपण इथे याच्यावरती थापून घेणार आहोत आणि याच्या वड्या आपल्याला पाडायच्या आहेत. तर असं आपल्याला हे हाताने थापून घ्यायचं आहे. तर इथे आपण कटिंग बोर्ड घेतला आहे, याच्यावरती आपण या थापून घेतो आहे. तर तुम्ही ताटामध्ये तूप लावून पण त्याच्यावरती हे थापून घेऊन त्याच्या वड्या पाडून तळून घेऊ शकता. तर थोडं जाडसर असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. तर याचा आधीही मी भरपूर उपवासाच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे हे थापून झालेलं आहे आणि याच्या आपण अशा वड्या पाडून घेणार आहोत. तर अशा आपल्याला या कापून घ्यायच्या आहेत. तर अशाच या सगळ्या वड्या आपल्याला थापून कापून घ्यायच्या आहेत. तर सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि उपवासासाठी छान रेसिपी आहे. तर याच्या आधी मी बटाट्यापासून बनणाऱ्या उपवासाच्या बऱ्याच रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर बघायला विसरू नका. तर अशा या सगळ्या वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत आणि या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. तर अशा या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि इथे तेल छान गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण या डीप फ्राय करणार आहोत. तर दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला या फ्राय करायच्या आहेत. तर मीडियम फ्लेमवरती आपण या फ्राय करून घेणार आहोत. तर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. उपवासासाठी खूप छान रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे. साहित्य पण खूप कमी लागतं आणि साबुदाण्याचं पीठ आपण घरीच बनवू शकतो. साबुदाणा भाजून घ्यायचा छान हलका होईपर्यंत मीडियम फ्लेमवर. थंड झाला की मिक्सरला फिरवून घ्यायचा. तर इथे एका साईडनी आपली ही वडी बटाट्याची छान झालेली आहे आणि अशीच आपल्याला दुसऱ्या साईडनी पण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायची आहे. आणि तयार झाल्यानंतर या गरम गरमच खायला छान लागतात. तर दही किंवा उपवासाची चटणी याच्याबरोबर आपण या सर्व करू शकतो. दह्याबरोबर या खूप छान लागतात खायला.
तर इथे आपल्या या बटाट्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल. तर इथे आपल्या या बटाट्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि अशाच या सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत आणि गरम गरमच या आपल्याला सर्व करायच्या आहेत. थंड झाल्यानंतर या थोड्या नरम होतात, त्याच्यामुळे गरम गरमच या आपल्याला सर्व करायच्या आहेत. तर इथे आपल्या या बटाट्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. सोपी आणि झटपट रेसिपी आहे, नक्की करून बघा.